तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच शेतीशी निगडीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच आज आपण आलेले आहोत इरापूर येथे. हा तरुण युवा उद्योजक शेळीपालन व्यवसाय करतो, त्याबद्दल आपण माहिती विचारणार आहोत. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव गिरीश नारायण काळे, मुक्काम इरापूर, पोस्ट शिऊर, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर हे शेळीपालन व्यवसाय आपल्याकडे कधीपासून आहे? हे शेळीपालन व्यवसाय आपल्याकडे 2013 पासून आहे. 2013ला मी शिकायला होतो कुंबळ्यामध्ये, म्हणजे तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. बरं, तिथून एक पहिलं रूप 8 आम्ही आणली होती. त्याचा व्याप होत होत आज इथपर्यंत आपण पोहोचलो. बरं, तर आता आपल्याकडे किती शेळ्या? आता आपल्याकडे आता एक 40 मोठे नग आणि एक 20 एक लहान करडा आहेत. बरं, तर मला एकंदरीत सांगा, ज्यावेळेस पहिली सुरुवात केली त्यावेळेस तर आपल्याकडे हे सर्व नियोजन नसेल, तर मग हे नियोजन कधीपासून लावलंय बंदिस्त शेळीपालन? बंदिस्त शेळीपालनाचं नियोजन जसे माणसं जेव्हा बंदिस्त झाली, म्हणजे कोरोनापासून सुरुवात खरी झाली आहे बंदिस्त शेळीपालन. बरं, त्याच्या अगोदर मुक्तच होत. असं का? बरं, कोरोनापासून समजा तुम्ही मुक्त आपलं बंदिस्त शेळीपालन केलं. हो. तर मग आता एकंदरीत हा शेड कधी बनवला आपण? शेड हा 2018 जुलै महिन्यामध्ये बनवला होता. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या तरुणाचं तुम्हाला शेळीपालन आणि या विषयी समस्या निवारण याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बघू शकता कशा प्रकारे कमी खर्चामध्ये यांनी या नियोजन लावलेलं आहे. आणि हे यांचं बघू शकता हे शेड. तर आता शेड किती बाय किती असेल? आता हे जे बांधलेलं शेड आहे ते जवळपास 30 बाय 45 आहे. बरं, आणि मुक्त संचार मध्ये एक 45 बाय 60 आहे. बरं, तर एकंदरीत हे बाहेरचे हे जे गव्हाणी केले आहे तार कंपनीला किती खर्च आला असेल? त्याला एक 50-60 हजार रुपये आला. 50-60 हजार. बरं, आणि एकंदरीत या शेडला खर्च? शेडला एक 3-1 लाख रुपये आला. 3-1 लाख रुपये. बरं, तर शेतकरी मित्रांनो, चला आपण तुम्हाला यांचं शेड आणि या शेडचं नियोजन दाखवणार आहे. तर इथं बाजूला यांचं घर पण आहे आणि इकडे हे नवीन घर बांधकाम चालू आहे. तर बघू शकता कशा प्रकारे यांनी हे शेडचं नियोजन केलेलं आहे. एकदम रॉयल शेड आहे. आपल्या इकडं असं शेड आजपर्यंत पाहिलेले नाही. हे बघू शकता गव्हाणी करडाची पिल्ली. तर बघू शकता हे कशा प्रकारे शेळीपालन हा तरुण युवा उद्योजक करतो. आणि हे बघू शकता सर्व पिल्ली. तर हे सांगा, हे शेडचं नियोजन तुम्ही म्हणजे कसं लावलं? म्हणजे कुठं माहिती घेतली का? नाही, माहिती वगैरे काय नाही, जसं आपल्याला समजत गेलं आणि युट्यूब वर बघत गेलो त्याप्रमाणे करत राहील. बरं, तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता खाली पण असं कप्पा यांनी असं ठेवलेला आहे. मग आता शेळ्या याच्यात रात्रीला राहतात का? या शेड मध्ये पिल्ले राहतात. पिल्ले म्हणजे एक जन्मल्यापासून एक 4 महिन्यापर्यंतचे पिल्ले या शेड मध्ये राहतात. बरं, आणि पलीकडे शेळ्या का? पलीकडे शेळ्या राहतात. बरं, खाली. आणि हे 2 पिल्ले इकडे आले काऊन कशामुळे ठेवले? हे आता एक नुकतेच जन्मलेले, आता याला एक जवळपास 8-10-15 दिवसाचे पिल्ले आहेत. बरं, म्हणजे एकदम लहान आता ती इथं ठेवायची नाही, असेच मोकळे राहू दिले आजचे दिवस. बरं, हे बघू शकता फॅनची व्यवस्था. लाईट इथं शेतात ते घरची गावात नाही, गावठाण आहे. गावठाण आहे. लाईटचा काही विषय नाही. बरं, तर हे बघू शकता अशा प्रकारे यांनी पाट्याचं नियोजन आणि हे शेडचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे. तुम्ही याबद्दल माहिती यांना पुन्हा विचारू शकता. तर एकंदरीत किती खर्च आला म्हणजे सगळं याला? सगळं आता एक 4-1 लाख रुपये खर्च आला सगळा, गव्हाणी वगैरे. 4 लाख. बरं, तर मग आता हे पिल्ल्याला काय टाकता खायला? पिल्ल्याला एक घास आहे आपल्याकडे, मेथी घास नावाने घास आहे, एक दशरथ नावाने आहे, सुबाबूळ आहे, आणि वाळल्या चाऱ्यामध्ये कुटार टाकतो, आणि खुराकामध्ये ढेप आणि भरडा. यांना खुराक पण आहे का? हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे हे नियोजन आहे यांचं. तुम्हाला शेड मुद्दामून मी याच्यासाठी दाखवलो की आपल्या भागामध्ये असा शेड नाही, कमी खर्चामध्ये असा मस्त बंदिस्त आणि तरुणांना या अशा प्रकारे शेड बनवून कुठं शेळ्या वळण्याची
नेण्यासाठी गरज नाही. आणि तुम्हाला जमीन किती आहे म्हणले? जमीन एक 4.5 एकर आहे. बर. आणि या शेळी पालनासाठी किती जमीन ठेवली? इथं आपली मेन रोडला 1.5 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये आपलं शेड आणि चारा व्यवस्थापन शेळ्यासाठी. बर. त्याच्यामध्ये कोणकोणते पिकं असतील? त्याच्यामध्ये सगळे चारा पीक आहेत, जसे की मेथी घास, दशरथ घास, सुबाबूळ, त्यानंतर नेपियर म्हणजे गजरा गवत, आणि एक टाळका नावानं आपली ज्वारी जी असते ती टाळक्याची ज्वारी. बर. तर शेतकरी मित्रांनो, आपण चारा व्यवस्थापनाचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो यांचा. आणि हे बघू शकता शेड तुम्हाला कसा प्रकारे वाटला हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये लिहून पाठवा. आणि तुम्हाला यांचा नंबर पण देतो शेड बद्दल माहिती घ्यायची असेल तर. मग हे सर्व एकदाच शेड असा बनवला का काही टप्प्याने? हे हा अगोदर 2018ला. बरं. नंतर समोर कंपाऊंड होतं, त्याच्यामध्ये काय होऊ लागली, आपली पाचगत होऊ लागली की बाबा आपल्या शेळ्या म्हणजे असं दिशा विरुद्ध घालते, आपला पश्चिमेला तोंड घालतो आपल्या शेडचं. त्यानंतर असं लक्षात आलं की इकडून वारा आणि पाऊस आणि ऊन याचा प्रभाव जास्त शेळ्याला लागू लागला. त्याच्यामुळे आपण आता उत्तरेला तोंड केलं. त्याच्यामुळे आपल्या शेडची दिशा ही चांगली झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला ऊन वारा पाऊस याचा त्रासही कमी झाला. बरं. तर मग आता हे जे करडा आहात यांच्यासाठी काय रोगराईसाठी यांना औषध वगैरे काय देतात? औषध एक 25 दिवसाच्या दरम्यान झाले जन्मल्यापासून की त्याला एक दंताचा डोस देतो. त्याच्यानंतर हळूहळू हिरव्या चाऱ्यामध्ये आले की त्याच्यानंतर त्याला भरडासल चालू करायचा आणि बस लसीकरण करायचं ते. बरं. 3 महिने झाल्यानंतर लसीकरण करायचं. लसीकरण काय जंताचं औषध राहते का? जंताचं औषध एक 22 ते 25 दिवसाच्या दरम्यान एक जंताचा डोस देतो. बरं बरं. आणि जास्त पावसाळा असल्यावर काय समस्या? पावसाळ्यामध्ये काही समस्या, पावसाळ्यामध्ये आम्ही शेळ्या म्हणजे विण्याकडे जास्त भर नसते, कारण आम्ही पावसाळ्यात वितीला अशा शेळ्या भरवत नाही. किंवा उन्हाळ्यात चालते आपलं. अरे एखाद्या 2 वित आहेत त्याचं संगोपन होऊन जात, काय अडचण येत नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे यांचं नियोजन आहे आणि मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करत आहे. आणि यांची खास मुलाखत आपण की तरुणांनी शेळी पालन का करावं याच्यावर आपण आता मुलाखत घेणारच आहोत. तर हे बघू शकता कशा प्रकारे नियोजन आणि हा परिसर. आणि तुम्हाला हे पिल्ल्याचा शेड दाखवलेला आहे आणि आता इकडला पण शेड मी तुम्हाला दाखवल. हे बघू शकता. कारण आता आपण याबद्दल शेडची माहिती यांच्याकडून का घेत आहोत तर शेड बंदिस्त तरुणांनी केला की तरुणांना काय समस्या येऊ शकत नाहीत याबद्दल आपण बोलणार. बरं. आता हे तुम्ही मोठ्या शेळ्या इथं ठेवता? हो. तर मग ह्या गव्हाणी अशा कशा केल्या? म्हणजे गव्हाणी आता हे आपण अगोदर टप केलेले होते मोकळ्या जेव्हा वरांड्यामध्ये राहायचे तेव्हा. आता आपण बंदिस्त केल्यामुळे काय त्या गेट मधून शेळ्या मध्ये येतात, या स्पेस मधून चारा टाकायचा आणि या इतका जे म्हणजे 6 इंचाचा स्पेस आहे याच्यात मुडकं घालून ते खातील. बरं. आता हे तुम्ही या शेड मध्ये 4 कप्पे केले? हो. तर मग याच्यामध्ये अलग अलग शेळ्या करता का? हो. याच्यात एक 10 शेळ्या एका शेड म्हणजे एका कप्प्यामध्ये मावतील असा हिशोब राहते. कारण शेळ्याची जात ही मारूक असते, त्यामुळे वेगवेगळ्या कप्पे करावे लागतात. एक शेळी समजा ज्या शेळीचं हॅबिट असते त्या शेळी सोबत त्या शेळीला त्या शेळी सोबतच कोणला लागतं, मारामाऱ्या करतात, मग गाभण्याचे याची आगावची दुखणी वाढते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला बघू शकता कसा प्रकारे बंदिस्त शेळी पालन शेड या भाऊंनी केलेला आहे, एकदम सुटसुटीत आणि नियोजनबद्ध. बरं मला एक सांगा, आता याच्यामध्ये आम्हाला कोबा दिसन म्हणजे सिमेंटचं हे दिसन ते काऊन कशा प्रकारे केलं नाही? हे कोबा आम्ही अगोदरच्या शेड मध्ये कोबाच केला होता. त्या कोब्याचे असे साईड इफेक्ट जाणवायला लागले की कोबा शेळीने लघवी पिल्ल्याने लघवी केल्यानंतर लवकर वाढत नाही, त्याच्यामुळे मग ते जास्त चिकचिक होणं, त्यानंतर शेळी असो की पिल्लू असो त्याच्यावर बसत नाही, त्याच्यामुळे मग ते उभं राहिल्यामुळे त्याच्यावर रवत होणार नाही असे त्याचे म्हणजे मेटाबॉलिक आजार वाढते. आणि या कोबा जे असतो हा हिवाळ्यामध्ये थंड असतो आणि उन्हाळ्यामध्ये गरम असतो, त्याच्यामुळं उब अशी भेटत नाही पिल्ल्याला असो की शेळ्यांना असो, त्याच्यामुळे असं केलेलं आहे. आता आपण याला याच्यानंतर जे आहे आपण याच्यामध्ये आपण रोडा टाकून इटीचा जे हे असते फ्लोरिंग देणार आहोत आपण, जसं समजा गट्टू फ्लोरिंग देतो त्या टाईप मध्ये आता आपण घर बांधकाम झालं की त्याचा जे रोडा उरलेला आहे ते लेवल करून त्याच्यावर आपण इटीचं फ्लोरिंग करणार. म्हणजे एक तर ते लघवी केल्यानंतर इटी ते मुतोडा शोषून घेतात आणि त्याच्यानंतर आपल्याला असं थंड लागणार नाही शेळ्याला किंवा त्याच्यापासून काही शेळ्याला विजा होणार नाही अशी प्लॅनिंग आहे आपली. झाडायला सोपं का? आणि झाडायला सोपं असं खड्डे वगैरे पडलेले आहेत. शेळीचं कसं असते, शेळी उकरून बसते, बेडवर तिला उकरता येत नाही आणि अशा मातीमध्ये उकरते त्यामुळे असे खड्डे तयार होते.
ते खड्डे झाल्यामुळे आपल्याला थोडी लेंड्या वगैरे झाडायला अडचण येते. आपण आता भविष्यात ते फ्लोरिंग विटीचीच करणार. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचे सुटसुटीत कमी याच्यात नियोजन आणि अशा प्रकारे पंखे लावल्यामुळं सगळं बंदिस्त आहे. तर याच्यामध्ये किती शेळ्या राहू शकतात अंदाजे? याच्यामध्ये एक 35 ते 40 शेळ्या आरामशीर राहू शकतात. आरामशीर 35-40. बरं. एका कप्प्यामध्ये 8 ते 10 शेळ्या राहू शकतात. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि मला सांगा, सकाळी कधी सोडता म्हणजे या शेड मधून? सकाळी 6 वाजता आपण शेळ्याचा गेट उघडतो. शेळ्या बाहेर व्हरांड्यामध्ये घ्यायच्या कंपाऊंड मध्ये, आणि त्याच्यानंतर शेळ्याची पिल्ली पाजणं झाली की मधल्या शेड मध्ये साफसफाई झाल्यानंतर शेळ्याला कोरडा चारा टाकतो. बर. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथे एक गेट आहे आणि हे गेट बंद केला की शेळ्या दिवसभर याच्यात राहतात, अर्ध्या त्याच्यात राहतात. तर अशा प्रकारे बघू शकता शेडचं नियोजन आहे. आणि ते पाण्याचं नियोजन आहे का? अरे पाणी टोपले भरून ठेवले की दिवसभर त्याला टेन्शन नाही पाण्याचं. बर. आणि गव्हाणीमध्ये आपला चारा कुटीचा टाकला की सकाळी कोणता टाकता म्हणजे चारा? सकाळी आपण सोयाबीनचं कुटार टाकतो. सोयाबीनचं कुटार आणि त्यानंतर हिरवा, त्याच्यानंतर आपण मेथी घासाची कुट्टी आणि नेपीरची कुट्टी टाकतो. बरं. मग आता एक समस्या सांगा, आता बंदिस्त मध्ये शेळीपालन म्हणजे जगते का शेळीपालन? शेळी आता आपल्याला फिरवायला रान नाही, आपल्या इकडे गाय रान नाही किंवा माळ रान नाही किंवा रस्ता आहे बी. समजा आता आमच्या इकडे बागायती क्षेत्र असल्यामुळे लोक रस्त्यापर्यंत समजा कोणाला उत्पन्न वाढवाय अशा आशेनं लोक लावायले. त्यातल्या त्यात काय व्हायला, आता रस्त्याच्या काठानं हो की गाय रान हो, लोक तणनाशकाचा मारा जास्त करायला. त्याच्यामुळे आपल्या शेळ्याला विषबाधा होऊन काही आपल्या शेळ्या दगावल्या मागं कोरोनाच्या अगोदर. बरोबर. तेव्हा आपल्याला अडचण आले, तेव्हापासून आपण मग बंदिस्त मध्येच आता जगतेत. म्हणजे त्याला पोटभर चारा असते, फक्त व्हरायटी भेटत नाही. व्हरायटीसाठी मग आपण त्याला थोडं खुराकाचं प्रमाण वाढून देतो. काय खुराक ठेवतो? खुराकामध्ये एक आपण सरकी, पेंड आणि गहू. बरोबर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ह्या अशा प्रकारे. आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत? तर आपल्याकडे राजस्थानी कोटा जातीच्या 4 शेळ्या आहेत. बर. आणि एक सोजत क्रॉसच्या 4-5 शेळ्या आहेत आणि शिरोई क्रॉसच्या आहेत काही. बर. आणि मग बाकीचे आपले मिक्स ब्रीड आहेत. आणि मग मला सांगा, या 4 जातीपैकी आपल्या भागात चांगली शेळी कोणती राहील? शेळी कुठलीही चांगली. आता शोकानं आपण हे आणले होते आपल्या शिरोई आणि सोजत शेळ्या. तर त्याचं यांचं उत्पन्न सारखंच आहे, फक्त ते जे शेळ्या ते समजा ब्रीड वाईज चालतात. म्हणजे तेला जे आहे त्याला म्हणजे आपलं ईद साठी किंवा आपण जे शोकिंग शेतकरी आहात पाळण्यासाठी ते घेऊन जातात. आणि गावरानी शेळी आपली कटिंग मार्केट साठी चालते. बरं. तर उत्पन्न त्याचं जे उत्पन्न आहे ते कसं आहे, त्याची वजन वाढ थोडी जास्त असते आणि ऍक्टिव्ह राहते, थोडी राशीला मोठी राहते शेळी. त्याच्यामुळे ती शेळी पाळण्यासाठी घेऊन जातात शोकिंग लोक. आणि आपल्या जवळ समजा जे गावरानी हाता त्या याच्यासाठी नेतात, कटिंग मार्केट साठी आपले जे लोक राहतात खाटीक लोक ते घेऊन जातात. बरं. आणि त्यांच्यावर काय रोगाचं प्रमाण आपल्या नाही, रोगाचं प्रमाण यायच्या अगोदरच आपण लसीकरण करत असतो, जंतुनाशक करत असतो, त्याच्यामुळे रोग वगैरे काही होत नाही शेळ्या. बरं. तर मग एकंदरीत वर्षाकाठी किती उत्पन्न होत आहे? वर्षाकाठी उत्पन्न जसं आता समजा आपण वर्षाकाठी समजा 30-35 न विकला, म्हणजे करड विकली, तर आपल्याला नाही म्हणलं तरी एक 8 ते 10 हजाराला एक करडू नर विकल्या जाते. नर असो की मादी असो, एक 7-8 महिन्यात झालं की 8 ते 10 हजार रुपये देऊन जाते. बरं. तर म्हणजे एक खटे विकता का असं? जसा लॉट आला, समजा असं 10चा लॉट आला, 15चा लॉट आला, आता 20चा लॉट आहे मधात, तसा जसं आले तसं विकायचं. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. तरी पण एकंदरीत किती उत्पन्न होऊ शकतं? म्हणजे उत्पन्न एक समजा नाही म्हणलं तरी एक 3-3.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न होते. फक्त शेळ्याचं. आणि बघू शकता म्हणजे त्याच्यातून कमी जास्त होऊ शकतं रेट होते. आणि रेट जास्त शेळ्याचे कमी जास्त होत नसतात ना? नाही, रेटचा काही विषय नाही. आपण विक्री किलोवर करल्यामुळे आपल्याला रेटचा काही विषय नाही. आपण 450 रुपये 500 रुपये जशी क्वालिटी असेल त्या हिशोबाने विकतो. बरं. आता तुमच्याकडे 450 रुपये किलोने देता का? हो, आम्ही 450-500 जशी क्वालिटी असली तर. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही शेळ्या जर यांच्याकडे लागत असतील तर नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी यांचा नंबर तसा डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. आणि तर आपण आता यांच्या शेळीपालन यांच्या चारा व्यवस्थापनाकडे जाणार आहोत आणि तिथं आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि सोबत यांचा कुक्कुटपालन हा पण व्यवसाय आहे, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला चारा व्यवस्थापनाचा. तर शेतकरी मित्रांनो, आपण आलेले आहोत यांच्या शेळीपालन चारा व्यवस्थापनामधील. तर हे बघू शकता मेथी घास, हे इकडे बघू शकता सुबाबूळ,
तर हे पूर्ण व्हिडिओ आणि त्यांची माहिती तुम्हाला हे बघू शकता. इकडे दशरथ घास, तर हे दशरथ घासची कापणी झाली आणि ते पलीकडे पाहू शकता तुम्ही कडोळ. तर बघू शकता हे क्षेत्र कशा प्रकारे आहे. इकडे हे मेथी घास कापलेला आहे आणि तिकडं सुबाबूळ आहे आणि हे मेथी घास कापत कापत इकडं आलेले आहेत आणि हे बघू शकता इकडं अशा प्रकारे मेथी घास आहे. तर आता हे किती क्षेत्र आहे चाऱ्याचं तुमचं? 1 एकर क्षेत्र आहे आता सगळे. हे 1 एकर आहे का? बरं. याच्यामध्ये आता सुबाबूळ किती आहे? सुबाबूळ आहे एक 4 गुंठे. बरं. आणि दशरथ घास आहे एक 5-6 गुंठे आणि मेथी घास आहे एक 7-8 गुंठे आणि तिकडून कडोळ आहे समजा एक 10-15 गुंठे. बरं. तर मग आम्हाला सांगा याच्यामध्ये सगळ्यात चारा आवडीनं कोणती खाते शेळी? शेळी बंदिस्त मध्ये शेड झाल्यावर कोणताही चारा आवडीनच खाते, काही विषय नाही. बरं. फक्त टाकण्याची पद्धत आपल्याला आली पाहिजे. बरं. कसा टाकायचा त्या टाईप. आता आम्ही काय करतो, आता हे मेथी घास जे आहे एक नॉर्मल छोटं गठोडं जरी घेतलं समजा एक 10 किलोचं, त्याच्यामध्ये आपण जर नेपियर किंवा मग आता ही कडोळ किंवा आपण ज्वारी याची कुट्टी जर केली मिक्स मध्ये, ते एकदम टवटवीत खाते, जशी म्हशी आणि गाई जनावरच खाते त्या टाईप मध्ये खाते. बरं बरं. तर मग आता हे आपल्याकडे दशरथ घास सगळा कटाई झालेला दिसाय. हो. दशरथ घासाचं एक आहे की आता हिवाळ्यामध्ये वाढत नाही. बरं. उन्हाळा पावसाळा जोरात चालतो. हिवाळ्यात वाढत नाही का? हिवाळ्यात वाढत. मग मेथी घास वाढते हिवाळ्यात? मेथी घास हिवाळ्यात वाढते आणि सुबाबूळ हिवाळ्यात थोडी मंदावते, कमी वाढते जरा. तर बघू शकताय सुबाबूळ. तर सुबाबूळ काही व्हरायटी होय का? नाही, व्हरायटी नाही, आपली गावरानीच आहे समजा, गावरान जंगली सुबाबूळ. हो. बरं बरं. आणि ती उन्हाळ्यात वाढते का? उन्हाळा पावसाळा जोरात वाढते. बरं बरं. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला चारा व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये शेळी पालन याच्यासाठी थोडंफार कमी पडू शकते. तर आता एवढ्या क्षेत्रावर 40 शेळ्या किती जगतात का? 40 शेळ्या जगतात. 40 शेळ्या आरामात. थोडंफार कुटार वगैरे स्टॉक करायला लागते आपल्याला कोरड्या चाऱ्यामध्ये. हो ना. आणि खुराकावर खर्च आपला जातो. बरं बरं. तर मग हे कोणतं कधी कधी टाकायचं मेथी घास? आपण मेथी घास आता सकाळी आपण उठल्याबरोबर कुटार टाकतो सोयाबीनचं, त्यानंतर 12-1च्या दरम्यान मेथी घास आणि याची कुट्टी टाकतो दसऱ्याची, आणि त्याच्यानंतर शेवटी पुन्हा मेथी घास आणि नेपियरची कुट्टी. बरं. 3 टाइम चारा नियोजन राहते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं चारा व्यवस्थापन नियोजन आहे आणि एवढ्या क्षेत्रावरच हे भाऊ युवा उद्योजक पैसे कमवतात. तर शेळ्यासाठी समस्या तर आपल्याला जाणवतात किंवा बाहेरच्या चाऱ्यावर जगतात, या चाऱ्यावर जगू शकत नाही. तुम्ही तर प्रश्नाची बरेच आपल्याला उत्तरं दिलेलीच आहेत, पण तरी पण एकदा आमच्या शेतकरी नवतरुणांना सांगा की बुवा एवढ्या क्षेत्रावर पदशीर तुम्ही टाकल्यानंतर तर जगते म्हणले, आणि हे चारा टाकून कोणता खुराक द्यायचा? म्हणजे खुराकामध्ये एक सरकी पेंड आणि गहू आणि मक्का असली चांगली. आपल्या इकडे मक्का भेटत नाही, पण अवेलेबल झाली तर चांगली. बरं. ते किती द्यावं लागेल याच्यासोबत? लय लागत नाही, एक 70 ते 100 ग्राम एका शेळीला रोजची बस खूप झाली. त्याचा टाइम काही? टाइम सकाळी देऊ शकता, संध्याकाळी देऊ शकता, काही तसं काही नाही. तसं काही. आणि असं कधी होतं का की बुवा हे चारा जास्त झाल्यामुळं की शेळ्याचं काही? आता हे मेथी घास जे आहे हे खूप आवडीने खाते शेळ्या, पण जास्त जमत नाही कारण याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असते, म्हणून याला कडोळ किंवा नेपियरच्या कुट्टी सोबत दिल्याच्या नंतर शेळ्याला संडास लागण्याचं प्रमाण कमी होते. आणि असं जर टाकण्यात आला आपल्याच्यानं, जास्त जर खाण्यात आला समजा 100% खाण्यात आला समजा मेथी घास, तर हागवण वगैरे लागू शकते. तर शेतकरी मित्रांनो, कधी कधी आपल्या मागे धावपळ असते, पण धावपळीच्या कामानिमित्त आपण एकच चारा टाकू शकत नाही की. बाकी दुसऱ्या चाऱ्याचा काय प्रॉब्लेम? दुसऱ्या चाऱ्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही, फक्त मेथी घासाचा असा प्रॉब्लेम आहे की त्यानं थोडं जास्त खाल्ल्यानंतर शेळ्यांना संडास लागते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या भाऊने आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तरे त्वरित दिलेली आहेत. जरी तुम्हाला आणखी शेळी पालनाबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि निसंकोच त्यांना या प्रश्नाची उत्तर आणखीन विचारू शकता किंवा शेडला व्हिजिट पण देऊ शकता. तर आमचे नवतरुण प्रेक्षक जर तुमच्याकडे व्हिजिटसाठी आले, माहितीसाठी आले, तर तुमचा नंबर मिळेल का? हो, मिळेल ना. तर तुमचं नाव आणि एकदा पत्ता नंबर सांगा आम्हाला. माझे नाव गिरीश नारायणराव काळे, मुक्काम विरापूर, पोस्ट शिवूर, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. माझा मोबाईल नंबर 84 59 81 47 15. तर नक्की युवा तरुणांनो यांच्याशी संपर्क साधा आणि उद्योग व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करा नक्कीच. आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा. जय जवान जय किसान.